तर नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातला असा एक किल्ला की जो सगळ्यात सुंदर आणि अवघड मानला जातो. पण माझ्या दृष्टीने तर एवढा पण अवघड नाही आहे. तोच किल्ला पाहण्यासाठी आज आपण चाललो आहे. तर आम्ही सर्वजण आता ठाण्यावरून निघालो आहे आणि हा किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यात आहे आणि मळवली स्टेशन आहे. त्या स्टेशनवरून एक गाव लागतं भाजे नावाचं. भाजे गावातून सरळ पुढे गेल्यानंतर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. तर पहाटेचे 3:30 वाजलेत आणि आम्ही नाश्ता करून आता किल्ला पाहण्यासाठी जात आहोत. रात्रीची ही भयानक शांतता आणि किर्र घनदाट जंगल आणि सूर्योदय पाहण्याची ओढ काही दिवस शांत बसू देत नव्हती. पण एवढ्या सगळ्या प्रवासानंतर अखेर सूर्योदय झालाच आणि मन अगदी प्रसन्न झालं. पूर्ण आकाश एकदम असं भगवमय झालं होतं. किल्ल्यावरती बाकी सगळ्या वास्तू थोड्या पडझडच्या अवस्थेत आहेत, पण किल्ल्याची तटबंदी एवढी भक्कम आहे की एक दगडसुद्धा इकडचा तिकडे झालेला नाही. महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक इतिहास प्रसिद्ध डोंगरी किल्ला. मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस व मळवली रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस हा किल्ला असून तो समुद्र सपाटीपासून सुमारे 1082 मीटर उंचीचा आहे. पुणे मुंबई महामार्गावरील भाजे हे प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव. याच्याच पायथ्याशी हा किल्ला आहे. खूप मोठे पठार असलेला हा किल्ला हेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. पठार, त्यानंतरचे थोडे अंतर व कारवीचे जंगल ओलांडून पुढे खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून जाऊन किल्ल्यात जाता येते. मार्गात एक मारुतीची मूर्ती तसेच खडक फोडून पाण्याची काही टाकी खोदलेली आहेत. एका टाक्याच्या माथ्यावर ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख आहे. किल्ल्याला उत्तम तटबंदी असून कोकण दरवाजा व दिल्ली दरवाजा असे 2 प्रवेश मार्ग आहेत. ब्रिटिश अंमलात 1820 मध्ये या दोन्ही दरवाजांची पडझड झाली. किल्ल्यावरील पठारी भागात कोठीच्या इमारतींचे अवशेष आहेत. पठावर एक टेकडी व तीव्र दाट झाडी असून तिथे किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. दक्षिण बुरुजावर चुन्याच्या घाणीसारख्या एका वैशिष्ट्यपूर्ण यंत्राचे अवशेष आहेत. यावर तोफ बसवून ती वेगवेगळ्या दिशांत फिरवण्यासाठी त्या यंत्राचा वापर केला जात असावा. उत्तर दरवाजाजवळ एक मोठी तोफ असून तीवर इंग्लंडच्या ट्युडर घराण्याचे चिन्ह म्हणजेच मुकुट व गुलाबाचे फूल आणि ER ही इंग्रजी अक्षरे इथे आहेत. एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीत तयार केलेली ही तोफ आग्र्यांनी इंग्रजांकडून जिंकून येथे आणली असावी. किल्ल्याच्या पठारावर पाण्याची मुबलक टाकी असून मारुतीच्या मूर्तीही बऱ्याच आहेत. सूर्योदय बघून झाल्यानंतर आता आम्ही किल्ल्याच्या पुढच्या दिशेस रवाना झालो. तर तिथे आम्हाला एक शांत पाणी असलेलं तळं बघायला मिळालं. या विसापूर किल्ल्यावरती तुम्हाला लहान मोठी अशी भरपूर तळी पाहायला मिळतील. काही तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. तेथूनच थोडं पुढे गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. मंदिर अगदी सुस्थितीत आहे. शिवलिंग बघितल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मंदिराच्या मागे सुद्धा एक पाण्याचे तळे आहे. मंदिराच्या आवारात मोठमोठी झाडेसुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेला तर तुम्हाला महादेवांचं मंदिर हे 100% असणार म्हणजे असणारच. त्यातलंच हे एक. मंदिराच्या समोरच एक दगडी स्तंभसुद्धा आहे. त्यावर हनुमानरायांची मूर्ती कोरली गेली आहे आणि समोरच दोन नंदीसुद्धा आहेत. ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही आता पुढे निघालो. जाताना करवंदीच्या जाळ्या आणि काटेरी झाडं बघायला मिळाली. येताना जरा जपूनच जा. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बहुधा किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष असावेत. या 2 तोफा इथं पाहायला मिळाल्यात, पण या दोन्ही तोफांमध्ये गोळे तसेच अडकून राहिले होते. हे सगळं बघत असताना मात्र हा सह्याद्रीचा सोबती आमच्यासोबतच होता. वेळोवेळी आम्हाला वाट दाखवत यायचा. पुढे गेल्यानंतर अजून तीन तळी पाहायला मिळाली. एवढ्यावरती तळ्यांना पाणी लागणं म्हणजे किती नवलच नाही. पुढे गेल्यानंतर अजून 2-3 वास्तू लागल्या. त्यासुद्धा वास्तू एकदम वाईट अवस्थेत आहेत. त्यांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यानंतर एक छोटंसं तळं आहे आणि त्या तळ्याच्या भिंतीवरती सुंदर अशी हनुमानरायांची मूर्ती कोरलेली आहे.
किल्ल्याची तटबंदी एवढी मजबूत आहे की शत्रू येऊ शकत नाही. त्यानंतर थोड्याच अंतरावर एक जातं पाहायला मिळालं. पण या जात्याचा इथे कशाला वापर केला गेला असेल हा प्रश्नच पडतो. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. तेथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर लोहगड पाहायला मिळतो. त्यानंतर आता आपण लोहगड पाहायला जाणार आहोत. मित्रांनो, हीच ती वाट आहे जिथून आपण पहाटे आलो. अंधार असल्यामुळे काय समजलं नाही. मग इथे थोडीशी विश्रांती घेतली आणि परतीचा प्रवास चालू केला. त्या 2 श्वानांना जवळ असलेली बिस्किटे खाऊ घातली आणि पुढे चाललो. गड उतरताना अजून 2 तळी दिसली. हे सर्व बघत असताना किल्ल्याच्या पायथ्याशी कधी येऊन पोचलो कळलंच नाही. तर मित्रांनो, किल्ल्यावरचे काही फोटोग्राफ्स आणि खूप काही आठवणी. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत समोरच असलेल्या लोहगडला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.